हॅलो हाय फ्रेंड्स, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज तुमच्याकडे एक मस्तपैकी ब्रेकफास्टसाठीची रेसिपी, टिफिनसाठीची रेसिपी शेअर करते। व्हेज क्रिस्पी सँडविच सुंदर रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यातली रेसिपी असल्यामुळे पटकन होणारी अशी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि अजून चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर रुहीज किचन 22 ला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला हा व्हेज क्रिस्पी सँडविचची रेसिपी कशी वाटली। चला तर मग आपण व्हेज क्रिस्पी सँडविचला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे आता आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे। चटणी बनवून घेण्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे, थोडा कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 आणि इथे ब्रेडचे 3 स्लाइस घेतलेले आहेत। इथे साधारण मी 4 सँडविच होतील अशा याने सगळी रेसिपी दाखवते। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे सुरुवातीला आपण मिरची, कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया आणि त्याच्यातच आपण ब्रेड आता ते 3 स्लाइस घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून टाकून घेऊया। अगदी की असे बारीक तुकडे करायला नको आहे, कारण का आपल्याला त्याची चटणीच बनवायची आहे। थोडंसं आपण त्याच्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी टाकूया, कारण का आपल्याला एकदम पातळसर अशी चटणी करायची नाहीये। चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये। इथे धणा पावडर घेतलेली आहे मी 1 टीस्पून, जिरा पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून आणि सगळं आता मिक्सरला छानपैकी स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया। ही बघा, आपली पेस्ट ही तयार झालेली आहे, म्हणजे चटणी ही तयार झालेली आहे। आता इथे मी थोडे भाज्या घेतलेल्या आहेत। आता इथे भाज्यांमध्ये मी सिमला मिरची घेतलेली आहे, थोडी बारीक चिरून घ्यायची आहे। गाजर थोडं बारीक चिरून घ्यायचे, म्हणजे साधारण एक अर्धा कप तरी मेजरिंग कपचं सगळं होईल अशा याने ते घ्यायचं आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 3च भाज्या घेतलेल्या आहेत, भाज्या जास्त घ्यायच्या नाही आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये जी मगाशी चटणी बनवली होती ती चटणी टाकून घ्यायची। इथे साधारण मी 4 टेबलस्पून चटणी घेतलेली आहे आणि आता सगळं ते व्यवस्थित आपण आधी मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर सँडविच तयार होतं, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। सगळं व्यवस्थित आता असं मिक्स झालंय। आता आपण इथे मी चीज क्यूब, हे क्यूब दाखवले असे 4 चीजचे क्यूबचं किस करून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे ते मी, आणि ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण या सगळ्या बॅटरसाठी 4 चीज क्यूब वापरले। तुम्हाला चीज जास्त आवडत असेल अजून टाकलं तरी चालेल, खूप टेस्टी लागतं हे। सगळं चीज आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। चटणीमध्ये आपलं ऑलरेडी मीठ आहे, चीजमध्ये थोड्याफार प्रमाणात मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण बेताने टाकायचं आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टीस्पून चाट मसाला टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असा बॅटर हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे त्याला ग्रिल करायचं आहे। सगळं आता व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे। आता इथे आपल्याला सँडविच हे ग्रिल करायचं आहे, म्हणजे थोडं टोस्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी आधी आपण 2 सँडविचचे स्लाइस घेतलेले आहेत, ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, त्याला सगळीकडनं आधी आपण बटर छानपैकी लावून घेऊया। दोन्ही स्लाइसला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे, एका स्लाइसला वगैरे असं नाही, चांगलं म्हणजे कारण का आपल्याला नंतर ते जरा टोस्ट करायचं आहे, त्याच्यामुळे छानपैकी त्याला बटर लावून घ्यायचं आहे आधी। हे बघा, ही दोन्ही स्लाइसला मी ब्रेडच्या बटर लावून घेतलेला आहे आणि आता आपण जे काही जो भाज्यांचा मसाला बनवलेला होता तो छान पूर्णपणे अगदी काठोकाठ व्यवस्थित असा भरायचा आहे।
हे बघा असं व्यवस्थित असं आपण ते भरून घेतलेलं आहे. आता दुसरी स्लाईस आपण त्याच्यामध्ये ठेवून छानपैकी प्रेस करून घेऊया आणि आता आपल्याला ते टोस्ट करायचं. इथे आता असा मी टोस्टर घेतलेला आहे. त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला सुंदरपैकी मस्त भरपूर असं बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सँडविच मस्त क्रिस्पी असं होईल. त्याच्यामुळे बटरमध्ये कंजूसी करूया नको आपण. इथे छानपैकी भरपूर असं बटर लावून घेऊया. दोन्ही साईडनी त्याच्यावर बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे कारण का दोन्ही साईडनी आपल्याला ते छानपैकी ग्रिल करायचं आहे. त्याच्यामुळे छान त्याला बटर भरपूर असं लावून घेऊया. एक साईडला लावून घेतलेलं आहे, आता दुसऱ्या साईडला पण मी लावून घेते. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी सगळीकडे आपण असा बटर लावून घेतलेला आहे. आता आपलं सँडविच जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवूया आणि छानपैकी प्रेस करून ते टोस्टर आपला बंद करून घेऊया. आणि गॅसवरती आता तो दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घेऊया ते. हाय फ्लेमवरतीच घेतलेला आहे मी. पटापट असं टोस्ट करूया आपण. आता दुसरी साईड घेऊया आणि टोस्ट करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती त्याचा असं क्रिस्पीनेस आला आहे. त्याला अगदी ओरिजिनल त्याचा आवाज तुम्हाला दाखवते मी. किती छानपैकी आपलं ते सँडविच बघा टोस्ट करून झालेलं आहे. इतकं टेस्टी असं लागतं ते सँडविच. हे बघा किती छान क्रिस्पी असा त्याचा आवाज येतोय. इतकं सुंदर असं झालेलं आहे ते. आणि अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी गरमागरम आपण बाकीचे सुद्धा सँडविचेस तयार करून घेऊया. खूप सुंदर टेस्टी असे आपले व्हेज क्रिस्पी सँडविच असे तयार झालेले आहेत. खायला टेस्टी आणि करायला एकदम सोपे आणि सुंदर, सगळ्यांना लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे आपले हे व्हेज क्रिस्पी सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडलं असेल तर रोहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया सुंदर रेसिपीसोबत परत. थँक्यू.